नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओम ग्राफिक्सच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो बर्थडे बॅनर एकदम टॉपचा झालेला आहे। बघू शकता तुम्ही स्क्रीनवर काय अशा पद्धतीने बनवलेला आहे। नवीन कन्सेप्ट आहे, खूप काही चांगलं आहे आणि खूप काही खतरनाक आहे। अशा पद्धतीचे बॅनर तुम्ही सुद्धा बनवू शकता। त्याची PLP फाईल मी प्रोव्हाइड केलेली आहे, त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली जाऊन मिळेल तुम्हाला। तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। PLP फाईलला किंवा जी फाईलला म्हणू शकता तुम्ही। पासवर्ड आहे, पासवर्ड 2 स्टेपमध्ये कुठं पण दिसेल व्हिडिओमध्ये, तो टाकून तुम्ही तुमची फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता। तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया। चला तर मित्रांनो, हा लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काही मजा नाही, त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओकडे जाऊया। तू समझा? हाँ नहीं तू समझा। त्यानंतर तुम्हाला एका ॲपची गरज पडणार आहे। त्या ॲपचं नाव म्हणजे पिक्सआर्ट हे प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घेऊ शकता तुम्ही। डाउनलोड करून घेतल्याच्या नंतर ओपन करून घ्यायचे, वर एडिटवर क्लिक करायचे। मी जी तुम्हाला PNG दिलेली आहे ती PNG इथं घ्यायची। आपल्या जी फाईलमध्ये PNG आहे ती इथं घ्यायची। घेतल्याच्या नंतर खाली तुम्हाला 3 नंबरचं जे ऑप्शन दिसतं इफेक्टचं, त्याच्यात जायचे। इफेक्टमध्ये गेल्याच्या नंतर कलरमध्ये जायचं। कलरमध्ये गेल्याच्या नंतर जे व्हाईट कलर आहे ते देऊन टाकायचं याला, आणि वर राईटवर क्लिक करायचे। राईटवर क्लिक केल्याच्या नंतर आता जो तुमचा कुठला फोटो असेल तो फोटो घ्यायचा आहे। इथं साईडला स्क्रोल केल्याच्या नंतर गॅलरीचं ऑप्शन येऊन जाईल। गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि इथं गॅलरी ओपन होऊन जाईल। त्यानंतर तुमचा जो कुठला फोटो असेल तो फोटो इथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर मी हा फोटो टाकतो, ते सिलेक्ट करून घेतलेला आहे। त्यानंतर वर तुम्हाला ॲडचं ऑप्शन दिसेल, ॲडच्या ऑप्शनवर क्लिक करायचे। त्यानंतर साईडला त्याच्यावर साईडला तुम्हाला लेअरचं ऑप्शन दिसेल, लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या फोटोला जे आहे खाल्ल्या ते लॉक टाकून घ्यायचे, म्हणजे खाल्लं जी PNG दिलेली आहे तिला। आणि त्यानंतर फोटोवर क्लिक करायचे, लेअरवर क्लिक करायचं। फोटो अशी स्क्रोल करून इथं प्रॉपरली त्या सेट करून घ्यायची। सेट केल्याच्यानंतर तर ब्लेंडिंग मोड दिसेल, ब्लेंडिंग मोडवर जायचे आणि तिसऱ्या नंबरचे जे ऑप्शन आहे मल्टिप्लाय हे तुम्हाला देऊन टाकायचे। त्यानंतर जो तुमचा फोटो आहे तो बॉक्समध्ये प्रॉपरलीरित्या सेट होऊन जाईल। तुम्हाला असं सेट करून घ्यायचं आहे। वर इरेजचं ऑप्शन दिसेल, इरेजच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि साईडला जे केलेलं आहे ते इरेज करून टाकायचे, काय अशा पद्धतीने झूम करून। त्यानंतर आता तो तुमचा दुसरा कुठला फोटो असेल तो फोटो घ्यायचा। इथं गॅलरीच्या ऑप्शनवर जायचे, परत एकदा तुमचा फोटो जो कुठला असेल तो फोटो घ्यायचा आहे। तर मी आता फोटो घेतलेला आहे, आता ॲड म्हणतो। ॲड म्हणल्याच्या नंतर आता हा फोटो हलतोय आपला, त्यासाठी लेअरवर जायचं आहे तुम्हाला आणि या फोटोला जे आहे ते लॉक टाकून घ्यायचे, म्हणजे तो हलणार नाही। परत लेअरवर क्लिक करायचे। आता बॅकग्राऊंड हलते तर सर्व याला लॉक टाकून घ्यायचे। आता तिसरा फोटो जे आहे तुम्हाला ॲड करून दाखवतो कशा पद्धतीने करायचा ते। आता मी दुसरा फोटो घेतलेला आहे, याला झूम करून घेतो, बॉक्सवर सेट। त्यानंतर ब्लेंडिंग मोडवर जाऊन स्क्रीन आणि मल्टिप्लाय केल्याच्यानंतर तुमचा फोटो जे आहे तो सेट होईल। साईडला निघाले ते इरेज करून टाकायचं प्रॉपरलीरित्या। अशा पद्धतीने काही तुम्ही तुमचे जे फोटो आहेत ते ॲड करून घेऊ शकता। तर मी जर 2 फोटो ॲड केलेत, जास्त जर केल्या तर टाईम वेस्ट होईल, आणि त्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने करून घ्यायचं। सेव्ह करायचं असेल वर राईटवर क्लिक करायचं, डाउनलोडच्या ऑप्शनवर। त्यानंतर सेव्ह ॲज इमेज JPG आणि सेव्ह म्हणायचं। तर आता जायचं तुम्हाला पिक्सल लॅबमध्ये। पिक्सल लॅबमध्ये गेल्याच्यानंतर मी जी तुम्हाला PLP फाईल दिलेली आहे ती पिक्सल लॅबमध्ये ओपन करून घ्यायची। ओपन करून घेतल्याच्यानंतर काही अशा पद्धतीने तुम्हाला येऊन जाईल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या पिक्सल लॅबमध्ये PLP फाईल कशी ॲड करायची ते माहीत नसेल तर मागचा व्हिडिओ बघा, आणि जर बॉक्समध्ये कसं सेट करायचं हे जर प्रॉपरली ते समजलं नसेल तर त्याचासुद्धा व्हिडिओ बॉक्स PNG म्हणून आहे, त्याच्यात मी सर्व काही सांगितलेलं आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता। आता तुम्हाला फोटो चेंजेस करायचा आहे, इथला जो फोटो आहे चेंजेस करायचा आहे तुम्हाला, डेट चेंजेस करायची आणि जे नाव आहे ते तुम्हाला चेंजेस करायचे।
आता हे जे काय आहे हे मी फोटो बदलून घेतो. आता आपण जे घेतले होता ते टाकू. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हा जो फोटो आहे लेअरवर जायचं आहे, याच्यावर क्लिक करायचे फोटोवर आणि तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे. पहिलं जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आता जो आपण फोटो एडिट मारलेला आहे बघू शकता. आता जो PNG आपण पिक्सआर्टमध्ये एडिट मारली होती ती इथं मी घेतलेली आहे. त्यानंतर याला असं रोटेट करायचं आहे आणि इथं प्रॉपरलीरित्या जे आहे ते तुम्हाला इथं सेट करून घ्यायचं आहे. तर कशा पद्धतीने सेट करायचं आहे तेही सांगतो मी. अशा पद्धतीने तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ठेवल्याच्या नंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्याच्यानंतर इरेजरचा ऑप्शन येऊन जाईल. इरेजरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि हा जो पहिल्या स्टार्टिंगचा जो बारका छोटासा पार्ट आहे हा तुम्हाला कट करून टाकायचा आहे. काय अशा पद्धतीने, म्हणजे जो आपला दुसरा फोटो आहे तो प्रॉपरलीरित्या सेट होऊन जाईल. आता बघू शकता तुम्ही, हा जो फोटो आहे आपला सेट झालेला आहे. एक फोटो जो ॲड करायचा राहिला ते तुम्ही करून घ्या. मी तुम्हाला फक्त डेमोसाठी सांगितलेलं आहे. त्यानंतर आता तुम्हाला जर नाव चेंज करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, नावाचा टेक्स्ट जे आहे ते शोधून घ्यायचं आहे. लेअरमध्ये जाऊन कुठला आहे ते आणि त्याच्यावर पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि इथं जे तुमचं नाव आहे ते इंडिया फॉन्ट कन्व्हर्टरमध्ये जाऊन इथं कॉपी पेस्ट करायचे आणि ओके म्हणायचे. तुमचं जे नाव आहे ते येऊन जाईल. याच्यात जर तुम्हाला काही चेंजेस करायचा असला तर तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला दुसरं काही चेंजेस करायचं असलं ते बी करू शकता. फोटोला ब्लॅक अँड व्हाईट याच ॲपमध्ये केलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार बघू शकता. अशा पद्धतीने काही आपण बॅनर बनवलेला आहे. जर ब्लॅक करायचं तुम्हाला माहीतच असेल ते तुम्ही करून घ्या. आता राहिला विषय, ही जी PL फाईल आहे, ही जी इमेज आहे सेव्ह कशी करायची गॅलरीमध्ये. वर तुम्हाला शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर PNG आणि खाली जे आहे अल्ट्रा करायचं आहे आणि शेअरवर क्लिक करायचं आहे. तुमची जी इमेज आहे तुमच्या गॅलरीमध्ये फुल HD सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर. तो